Welcome once again for the lecture in physics, and our today's subject is quantum mechanics. त्याच्यामधला आपण भाग घेत आहोत ऑपरेटर्स. मॅथमॅटिक्समध्ये माहिती आहे तुम्हाला की आपण बरेच ऑपरेशन्स करतो. जसं मी जर का दोन फंक्शन्स घेतले, एफ ऑफ एक्स हे एक फंक्शन आहे आणि परत दुसरं एफ डॅश ऑफ एक्स हे दुसरं एक फंक्शन आहे आणि दोघांचं मला ॲडिशन करायची आहे, तर मला एक नवीन फंक्शन भेटते जी ऑफ एक्स. ह्या ठिकाणी ॲडिशन मी केली, हे एक ऑपरेशन केलं, तर याला मी ॲडिटिव्ह ऑपरेटर असं म्हणेल. एखाद वेळेस एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश ऑफ एक्समध्ये मी जर का सबट्रॅक्शन केली असती, एफ ऑफ एक्स मायनस एफ डॅश ऑफ एक्स इक्वल जी ऑफ एक्स, तर सबट्रॅक्शन हे ऑपरेशन झालं म्हणून याला सबट्रॅक्टिव्ह ऑपरेटर असं म्हणतात या सिम्बॉलला. तसं यू कॅन फॉलो द मल्टिप्लिकेटिव्ह ऑपरेटर ॲज वेल. एफ ऑफ एक्स मल्टिप्लाइड बाय एफ डॅश ऑफ एक्स इज जी ऑफ एक्स. Similarly, you can take the dividend also. F of x divided by f dash of x equal to g of x. तेव्हा याला सुद्धा हे जे डिव्हायडेशन ऑपरेशन आहे तर याला डिव्हायडेटिव्ह ऑपरेटर असं म्हणतात. मला काय सांगायचं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनच्या मध्ये किंवा एखाद्या फंक्शनवरती एखादं ऑपरेशन करतात आणि तुम्हाला नवीन फंक्शन भेटते, तेव्हा त्या ऑपरेशन करणाऱ्या सिम्बॉलला तुम्ही ऑपरेटर असं म्हणतात. एवढंच कशाला पाहिजे की ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हायडेशन ऐवजी तुम्ही एखाद्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्हसुद्धा घेऊ शकता. मीन्स व्हॉट, डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. तुम्ही आता डेरिव्हेटिव्ह घेतला आणि तुम्हाला नवीन फंक्शन भेटलं जी ऑफ एक्स, तेव्हा डी बाय डी एक्स हे डेरिव्हेशन तुम्ही एफ ऑफ एक्सवरती ऑपरेट केला, तेव्हा डी बाय डी एक्सला ऑपरेटर असं म्हणतात, त्याला डेरिव्हेटिव्ह ऑपरेटर म्हणतात. एवढंच कशाला पाहिजे, जर का तुम्ही असं कन्सिडरेशन केलं की मला लेट मी राईट हिअर, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स असं मी केलं, तर मला नवीन एक फंक्शन मिळेल जी ऑफ एक्स. तेव्हा इंटिग्रेशन डी एक्स, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, याला मी इंटिग्रेशनसाठी ऑपरेशन म्हणून वापरला, तेव्हा इंटिग्रेशन हा सुद्धा एक ऑपरेटर झाला. थोडक्यात मला काय करायचं आहे की एखाद्या फंक्शनवरती एखादं ऑपरेशन करण्यासाठी जो सिम्बॉल तुम्ही यूज करतात की नवीन फंक्शन तयार होते, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होते, तेव्हा त्या नवीन फंक्शनला ज्याचा तुम्ही उपयोग करून घेतात त्याला, त्या नवीन ऑपरेटिव्ह सिम्बॉलला तुम्ही ऑपरेटर असं म्हणतात. तसं क्वांटम मेकॅनिक्समध्ये एखादं फंक्शन तुम्हाला माहिती आहे, आपण जनरली वेव्ह फंक्शन घेतो. साय ऑफ एक्स टी वन डायमेन्शनला असेल तर, साय ऑफ एक्स वाय टी टू डायमेन्शनल असेल तर, ऑफकोर्स साय ऑफ एक्स वाय झेड टी थ्री डायमेन्शन असेल. तर अशा फंक्शनवरती तुम्ही जेव्हा एखादं ऑपरेशन करतात आणि त्यापासून तुम्हाला नवीन फंक्शन भेटते, म्हणजे तुम्ही त्याचं ट्रान्सफॉर्मेशन करतात, तेव्हा त्याला क्वांटम ऑपरेटर असं म्हणतात. नेमकं काय तुम्हाला माहिती आहे की जर का थ्री डायमेन्शनमध्ये किंवा वन डायमेन्शनमध्ये साय फंक्शन जर घेतलं, साय ऑफ एक्स टी जर घेतलं, तर साय ऑफ एक्स टी इज इक्वल टू ए ई रेस टू आय अपॉन एच कट इंटू ब्रॅकेट पी एक्स मायनस ई टी. हे वन डायमेन्शनल वेव्ह फंक्शन आहे. ओके, याच्यावरती मला ऑपरेशन करायचं आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे मला काय करायचं आहे, डॅबा साय बाय डॅबा एक्स असं मला करायचं आहे. तर मला बघा काय मिळेल, तर मला यावरून असं मिळेल की ए इज कॉन्स्टंट, ई रेस टू I upon h cut px minus et also as it is, no change, px minus et as it is. Now derivative of I upon h cut px घेतला तर I upon h cut p येईल तो कॉन्स्टंट, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. म्हणजे शेवटी त्याचं इक्वेशन फायनली असं असेल. आणि शेवटी मी जर काय आणण्याचा प्रयत्न केला तर I upon h cut p तसाच, आणि बाकी याची किंमत मी साय अशी ठेवतो. म्हणजेच आय अपॉन एच कट पी इंटू साय. अंडरलाईन जी टर्म आहे ती साय अशी आहे, आणि याचं जर काय मी ट्रान्सफॉर्मेशन आहे एच कट अपॉन आय या साईडला ट्रान्सफर केला, तर तो मला नवीन इक्वेशन असं मिळेल, एच कट अपॉन आय डॅबा साय बाय डॅबा एक्स इज इक्वल टू पी साय. लक्षात असू द्या, मी याला आय स्क्वेअरने मल्टिप्लाय जर केलं, -1 जर ठेवलं,
तर तेव्हा मला मायनस आय एच कट ट्रान्सफर मी करू शकतो. म्हणजे मायनस आय स्क्वेअरची किंमत -1 आणि तो मायनस प्लस होऊन जाईल. म्हणजे हेच लिहिताना मी कसं लिहू शकतो, आय एच कट विथ निगेटिव्ह साईन. मी परत इकडे सांगतो, मायनस चिन्ह ठेवलं इथे मी आणि आय स्क्वेअरने सुद्धा मल्टिप्लाय केलं तर आय स्क्वेअरची किंमत -1 आणि हा मायनस म्हणजे प्लस, म्हणजे मला परत एच कट अपॉन आय असंच मिळेल. म्हणून मी तो वन ऑफ द आय गेट कॅन्सल, मायनस आय एच कट डॅबा बाय डॅबा एक्स ऑफ साय इक्वल टू पी साय. यामध्ये काय करायचं तुम्हाला की हा साय सोडून अपार्ट फ्रॉम दॅट साय तुम्हाला बघा नवीन इक्वेशन काय मिळालं. तर हा साय जर सोडला तर एवढी जी टर्म मिळाली, ही टर्म आणि पी ही टर्म, साय सोडून तर याला ऑपरेटर असं म्हणतात, याला मोमेंटम ऑपरेटर असं म्हणतात. मीन्स व्हॉट, इन क्वांटम मेकॅनिक्स द मोमेंटम ऑपरेटर in one dimension p is equal to minus I h कट डॅबा बाय डॅबा एक्स. आणि विशेष म्हणजे मी जर का वन डायमेन्शन वाय फंक्शन घेतलं असतं तर पी इज इक्वल टू मायनस आय एच कट डॅबा बाय डॅबा वाय घेतलं असतं मी. ते जर का तो झेड डिरेक्शनने गेला असता तर पी इज इक्वल टू मायनस आय एच कट डॅबा बाय डॅबा झेड म्हटलं असतं. परंतु तो एक्स डिरेक्शनने आहे म्हणून मी त्याला पी एक्स असं म्हणतो. त्याला एक्स कॉम्पोनंट ऑफ मोमेंटम ऑपरेटर असं म्हणतात. पी वाय मायनस आय एच कट डॅबा बाय डॅबा वाय, पी झेड मायनस आय एच कट डॅबा बाय डॅबा झेड. आणि जर का 3 डायमेन्शनमध्ये असेल तर मी फक्त त्याला पी म्हणतो इज इक्वल टू मायनस आय एच कट इन ब्रॅकेट डॅबा बाय डॅबा एक्स प्लस डॅबा बाय डॅबा वाय प्लस डॅबा बाय डॅबा झेड, म्हणजेच तो डेल ऑपरेटर असेल. दिस इज व्हॉट आय एम एक्सपेक्टिंग फ्रॉम. दिस इज एक्स कॉम्पोनंट ऑफ मोमेंटम ऑपरेटर in quantum mechanics and this is 3 dimensionally डेल ऑपरेटर p इक्वल टू मायनस आय एच कट डेल. अशा तुम्ही मोमेंटम ऑपरेटर म्हणजे काय लक्षात घेऊ शकता. अजून एक दुसरा ऑपरेटर आहे. तुम्ही जर का याचं डेरिवेशन विथ रिस्पेक्ट टू टी घेतलं असतं पार्शियल डेरिव्हेटिव्ह तर तुम्हाला एनर्जीच्या स्वरूपामध्ये इक्वेशन असं मिळालं असतं, आय एच कट डॅबा बाय डॅबा टी ऑफ साय इज इक्वल टू ई साय असं मिळालं असतं. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं असतं तर हा डॅबा बाय आय एच कट डॅबा बाय डॅबा टी दिस टर्म अँड ई इज वन अँड द सेम. म्हणजे तुम्ही ईची किंमत काय ठेवली असती, ई इज इक्वल टू आय एच कट डॅबा बाय डॅबा टी. दिस ऑपरेटर इज रिलेटेड टू द एनर्जी, दॅट्स वाय इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज एनर्जी ऑपरेटर. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्यायचं आहे. जर का तुम्हाला दुसरा अजून एक ऑपरेटर श्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन तुम्हाला आठवत असेल तर ते मी या ठिकाणी लिहू इच्छितो. श्रॉडिंजर टाइम डिपेंडंट ऑपरेटर दॅट कॅन बी रिटन इन दिस फॅशन, मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डॅबा स्क्वेअर साय अपॉन डॅबा एक्स स्क्वेअर प्लस व्ही साय इक्वल टू ई साय. आठवत असेल तुम्हाला तर हे श्रॉडिंजर टाइम डिपेंडंट इक्वेशन आहे. सॉरी, दिस इज श्रॉडिंजर टाइम इंडिपेंडंट इक्वेशन, एक्स्ट्रीमली सॉरी. यामध्ये हा जर का मी डेल स्क्वेअर कन्सिडर केला असता आणि साय जर कॉमन घेतला असता तर मला असं मिळालं असतं मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम. यामध्ये मला डेल स्क्वेअर म्हणतो, डेल स्क्वेअर साय प्लस व्ही साय इक्वल टू ई साय 3 डायमेन्शनमध्ये. आणि साय जर कॉमन घेतला असता तर मला असं मिळालं असतं मायनस एच कट स्क्वेअर अपॉन ट्वाइस एम डेल स्क्वेअर प्लस व्ही आउटसाइड द ब्रॅकेट साय इक्वल टू ई साय. यामध्ये ही जी ब्रॅकेट टर्म आहे या ब्रॅकेट टर्मला हॅमिल्टोनियन ऑपरेटर असं म्हणतात. लेट मी राईट दॅट, हॅमिल्टोनियन ऑपरेटर इन क्वांटम मेकॅनिक्स. Hamiltonian operator in quantum mechanics is given by, I would like to write that, minus h cut square upon twice m del square plus v. This is Hamiltonian operator H. तुम्हाला हॅमिल्टोनियन ऑपरेटर संदर्भात सुद्धा विचारलं जाऊ शकते. लक्षात घ्या, हा एवढा ऑपरेटर मी साय या फंक्शनवरती ऑपरेट केला तर मला ई साय असं मिळालं. थोडक्यात हॅमिल्टोनियन ऑपरेटर एच साय इक्वल टू ई साय तुम्ही असेही लिहू शकता फायनली, h psi equal to e psi, because bracket term is h and then psi equal to e psi. This is also expression in terms of Hamiltonian operator. So this is how you can consider the different operator in quantum mechanics. The first one is momentum operator. Its
x component px equal to minus I h square divided by x. In 3 dimension p equal to minus I h square del, energy operator equal to I h square divided by t, and Hamiltonian operator minus h square upon 2 sm del square plus v equal to h is the Hamiltonian operator. अजून दुसरं एक ऑपरेटर आहे, तो म्हणजे अँग्युलर मोमेंटम ऑपरेटर. बट फॉर द टाइम बिंग जस्ट वी आर कन्सिडरिंग ओनली दिस. एक हर्मेशियन ऑपरेटर म्हणून एक टर्म आहे. हर्मेशियन ऑपरेटर कोणता, आपण ते नेक्स्ट पिरियडमध्ये घेणार आहोत. फॉर द टायमिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर.